माळोत्रया त्या इंद्रजिताचं घर असणारा शोधू लागले। जिकडं तिकडं ही जे राक्षस मंडळ आहे त्याचं घर असणारा संरक्षण करण्यासाठी जिकून तिकून कडा कोट असणारा पारा आहे। गलीनं जा नाहीतर असणारा कुणकुणाबी रस्त्यानं जा, त्याच्या जायला गाळाकड बंगल्याकड कसलाच असणारे कोणालाच रेग नाही, पण हनुमंत गेल्याशिवाय राहिले नाही। घरटी घाली गे महावीरी वायू श्री गणाई भीतरी पाहे हनुमंत। इंद्रजिताचा असणारा महाल होता, माड्यावर माड्या बंगल्यावर बंगले आणि उंच उंच इमारत। अशा प्रकारच्या इमारतीमध्ये ज्यावेळेस हनुमंतराया स्वतः असणारा आई साहेब माता भक्ती मातेचा सीतेचा शोध करू लागले त्यावेळेस असणारा जिकून तिकून असणारा वाऱ्यालाही नाही वाट, कुणालाच असणारा जाता येत नाही। पर तिथं जे असणारे भालदार चौदार राखणदार होते का त्यावेळेस असणारे ते असे दाटवाट होते, अशी गर्दी होती त्यांची आणि ते असणारा डोळ्यात तेल घालून सर्व संरक्षण इंद्रजिताचं करीत होते। पण हा बाबा कसा पोहोचला शब्दवाला त्यालाच विचारा। तीन खणी चार खणी पाच खण्या सप्त खण्या आणि नव खणे त्या माझी आहे महादुकने नित्य कुंदने वाटीवा। इंद्रजिताचं महाल असणारा जो बंगला होता तो किती असणारा मजली, 1 मजली 2 मजली 3 मजली 4 मजली 9 तो 9 मजली असणारा बंगला होता आणि म्हणजे मजल्यावर मजले, पण त्याच्यावर अजून एक 10वा मजला होता, ते होतं 10वं दुखणं। कोणचं होतं ते दुखणं आणि किती प्रकारचं होतं ते असणारा पुढच्या ओळीत आहे महाराज। दुखण्याचे छेदन करिले लक्ष्मणाचा बाण, युद्धचर्या सांडील पूर्ण करिल खन गर्वाचे। त्याच्यामध्ये असणारा एक दुखणं त्या 10 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये आणि ते इंद्रजिताचे बिल्डिंग आहे आणि ते म्हणजे गर्वाचं असणारा दुखणं आहे आणि हा गर्व ज्याचं नाव रावण आहे आणि त्याचा हा युवराज मुलगा इंद्रजित आहे आणि त्याला मात्र सतत असताना मी 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 वाटतंय का ते दुखणं हे असणारा जो लक्ष्मण आहे ज्याचं लक्ष आणि मन ज्याचं एकत्रीकरण आहे एका ठिकाणावर आहे, मन ज्याचं एक केंद्रित आहे असं लक्ष्मण याचं मुळापासून हे दुखणं बाहेर काढणार आहे। पण केव्हा समय येईल तेव्हा देखो इंद्रजिताचे भुवन हनुमान खवळला भीती घावया झाला अनुप्रमाण इंद्रजिताचा महाल पाहिला, वैभव पाहिलं त्यावेळेस असणारा चौकड असणारी नजर फिरली आणि क्रोध हनुमंताला अनावर झाला। काय करावं, एवढा असणारा जी संपत्ती आणलेली होती ती सगळी लुटून महाल बनलेला होता इंद्रजिताने आणि त्याच्यामुळे खवळाला हनुमंताला क्रोध आला, बहुतानी असणारा पाहू लागला हा इंद्रजिताचा महाल एक दिवस असणारा जिने जाळी येली लंका असं मी नक्की करील याच्यासाठी खवळले हनुमान। काय म्हणतात बरं महाराज, रिगोनिया गवाक्षद्वारी वेगे पाहिली घरे चारी शोधोनिया ओवरी उपरियावरी धांडोळी। त्यावेळेस असताना जेवढ्या खोल्या होत्या इंद्रजिताच्या महालामध्ये तेवढ्या पाहिल्या, जेवढ्या असणारे बारीक निरीक असणारा कान कोपर होते, माड्यावर माड्या होत्या, बिल्डिंगवर बिल्डिंग होत्या, मजल्यावर मजले होते, त्याच्यामधला काना कोपरा उतरला सांधे कोंदे अजिबात ठेवला नाहीये। वरल्या कडीला असताना 10व्या मजल्यावर गेले आणि हनुमंत भोवताली पाहू लागले अजून मला भक्तिमाता सीतेचा शोध लागला नाही, मी करू काय। अटळिका महिमा जारी हनुमान पाहे सीता सुंदरी तव
तव देखिली नवल परी सप्तही अंतरी इंद्रजित जळशास्त्रा वरल्या कडीला गेल्यानंतर बारकाईनं हनुमंत पाहू लागले इंद्रजिताच्या महालामध्ये आजूबात काही दिसलं नाही पण एक आजबी एक नवल देखील नवल असताना त्या ठिकाणी पाहिलं हनुमंताने आणि त्यावेळेस असताना काय नवल आहे ते दैदिप्यमान अति सुंदर शोभिमान की जेणेकरून असणारा एक प्रकारची महापतिव्रता काय म्हणते मरिता कमंजक सुंदर महाराज धन्यवाद मयूर सेजर दिली सुकुमार सुमने अरुवार सुगंध दैदिप्यमान असणारा एक पलंग पाहिला त्याच्यावर फुलाची सेज पाहिले आणि असारी एक असणारी सुंदर कामिनी लक्ष्मी सारखी त्याच्यावर असणारा आनंदाने पोहळलेले पाहिले आणि पाहिल्यावर हनुमंताच्या मनात एक विचार आला तो काय बरं मुक्त पिकदाने रत्नाचे पिकदाणे जे पानं खायचे असणारी वस्तू असते तर का तेटवीचं आणि हे अशा प्रकारचं सुंदर सुंदर असणारं जे चित्र होते इथं कसं तुळशीचे असणाऱ्या कुंड्या ठेवल्या होत्या तशा त्या कुंड्या रत्नाच्या होत्या एवढंच नाही त्याच्यावर जे मयूर होते मोर होते हंस होते त्याच्यावर जे क्रीडा करणारे असणारे भिंतीवर ठेवलेले जे पक्षी होते ते असणार मातीचे आहेत असं वाटत नव्हतं ते कसे वाटत होते हे मूर्तिमंत आताच आता टिहाव टिहाव करून आवाज देतात का काय मंजूळ आवाज गातात का काय असे मूर्तिमंत इंद्रजिताच्या बंगल्यावर चौकड असणारा अशा प्रकारचे पहारा अति सुगंध सुवर्ण भिंती पाचुपदावही सुलोचना महासती विडया देती इंद्रजिता आणि अति सुंदर असणारी दैदिप्यमान देखणी असणारी एक राजकामिनी आणि स्वतः असणारा त्यावेळेस इंद्रजित असणारा आपल्या राजकारभार पाहून मालात पोहोचला हनुमंत असणारा हे वरून सूक्ष्म रूपाने असणारा सूक्ष्म रूपधारी सिंह दिखावा त्यावेळेस बारीक रूप धरून सीतेचा शोध करीत होते आणि त्या आल्याबरोबर हा असणारी इंद्रजिताची पत्नी सुलोचना तिनं असणारे पानाचे विडे तिनं जे असणारा इंद्रजिताचा असणारा जे अपेक्षा आहेत त्या पुरवायला सुरुवात केली आणि काय म्हणले सुलोचना पतिव्रता कदानुलंगी पतिवचनार्था कोणी हनुमंत म्हणे हे सीता निश्चित होय सुलोचना महापतिव्रता कशी पतिव्रता पतीची मता अनुसरणे हा ती पतीच्या मतानं चालणार होती पतीच्या पुढं एक काकण चालणारी नव्हती म्हणून असणारा तिला पतिव्रता म्हणतात बरं कन्या कोणाची होती ती शेषाची आणि कारण का बाप तासी बाप व्हायचा बेटा कुमार व्हायचा तसा असताना त्या ठिकाणी शेषाची कन्या होती म्हणून तिने आपल्या पतीला नमस्कार केला दंडवट घातला हात जोडला आणि आल्याबरोबर असताना सांगितलं हे पती परमेश्वरा बाप्पा तुम्हाला पेटा लय मोठा बांधायचा आहे सत्तीमध्ये अख्ख्या गावाड्यात मिरवणूक काढायची फक्त जरा दम काढा आता फक्त फुटूच काढा पुन्हा मिरवणुकीच्या टायमाला तुमचा असणारा हेडिओ हे आपल्याला खंडरे महाराज नक्की करणार आहे त्यात काही संशय आणि हे नक्की होणार आहे ही काळ्या दगडावरली पांढरी आहे आणि म्हणून सुलोचना पतिव्रता कदानुलंगी पतिवचनार्था धन्यवाद महाराज कोणी हनुमंता म्हणे हे सीता निश्चय होय त्यावेळेस असणारा सुलोचनेला हनुमंतानं असणारा सूक्ष्म रूपामध्ये पाहिलं आणि हनुमंताला वाटलं की हीच असणारी आमची माता आहे सीता आहे कशामुळं
अति सुंदर असणारी शेषाची कन्या असल्यामुळं आणि त्यावेळेस असणारा, कारण अगोदर हनुमंतानं कधी सीता माता पाहिली नव्हती म्हणून हमेशा रात्रंदिवस सीतेचं ध्यान होतं. म्हणून जी असणारी स्त्री पाहिल सुंदर दिसली की वाटत ही भक्ती माताच आहे, सीताच आहे असं त्यांचं मत व्हायचं. पद्मिनी स्त्रियांचा विचार माऊली पाऊली पाऊली भ्रांती भ्रमार. धन्यवाद महाराज. अंग सुवास मनोहर सीता सुंदर हे हो. या वेळेस असणारा ही जी असणारी माता सीता आहे का, कशामुळे भासली या इंद्रजित आपल्या इंद्रजितच्या मालात हनुमंताला त्यावेळेस असणारा त्या सुलोचनेच्या पायावर असणारा पावला पावलाला जे भुंगेत का ते असणारे रुनु जुनू रे ब्रह्मरा असे भ्रमण करीत होते. आणि हे जे भुंगे आहेत ते भुंगे बरेच भुंगे कोणाच्या लक्ष्मीच्या पायाजवळ हे भुंगे रुनु करीत असतात. मग त्यांना वाटलं हा अवतार कुणाचा आहे, लक्ष्मीचा. मग नक्की ही सीताचा असावा. पण मात्र ही कशामुळे भुंगे गात होते भुंगे, ही सुद्धा हे जे नागिनी पद्मिनीत का ही शेषाची कन्या आणि या नागिनी पद्मिनीत का हे लक्ष्मीचे दासी. मग असणारा पंक्तीला बसल्यावर काय परपूर थोडीच होती. पंक्तीला बसल्यावर सर्वांना असणारा प्रसाद जसा सारखा असतो तसा लक्ष्मीच्या पायाचा सुगंध, तसा तिच्या दासीचाही पायाचा सुगंध तसा असणारा या सुलोचनेच्या पायाचा सुगंध होता. म्हणून भुंगे रुनु करीत होते. हे हनुमंताला पाहिले आणि पाहिल्यावर म्हणले माझ्या स्वामीची हे कांता अनुसरली रावणा सुता जो ही त्या करीन मी घाता ओप हनुमंता आला. त्यावेळेस असणारा माझ्या गुरुची असणारी ही पत्नी माता सीता हे संशय बर का, हे असणारा हनुमंताला कापून संशय आला. संशय कोणाला बी येतो. आणि त्यावेळेस माझ्या गुरुची माता असणारी ही सीता रावणाच्या पोराबरोबर वस्त झाली नाही इंद्रजिता बरोबर. कारण काय असावा असा मनातली मनात संकल्प विकल्प बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारे हनुमंतराया करू लागले. डोळे वळली मुद्दाची पावेटाळी दोघांची मुरडावया नरडी शेंडी तडाडी हनुमंताची. या वेळेस असणारा दोघांचे नरडी असणारा आवळण्यासाठी मुंडका खरा असणारा त्या ठिकाणी त्या दोघांना करण्यासाठी शेपटाचा आकडा वळला. आणि आकडा वळून आता असणारा त्यांना फसा घालणार, त्या दोघीचा घात करणार. अशा समयाला बुद्धिमत्ता अधर्मी रतली से सीता उभय वर्ग मारी नाता ओप आलिया श्री रघुनाथा दोघांच्या प्रेताला खबीर. आमची माता जरी असली गुरुमाता असो तो असणारा आई असो कुणी बी असो, ज्यानं अधर्म केला, ज्यानं धर्माचं पालन नाही केलं तरी संशय, आणि ज्यानं धर्माचं पालन केलं नाही त्याला मी सोडणार. या दोघांचे असणारा घात करेल. ज्यावेळेस माझा पर्व माने गुरु माझी विचारते त्यावेळेस मी म्हणेन हनुमंत म्हणतात मी असणारा आज या ठिकाणी अधर्म झाला म्हणून मी दोघांचा घात केला असे साक्ष देईल असं विचाराचं मंथन हनुमंताच्या अजून मनात चालू. पुढे काय करते पुच्छी बांधुनी जिथे धरोनी नेही न दोनी रागे घुलकावी तो गगनी उडी घालानी मारा वया. आपण आपल्या हाताला घात करण्यापेक्षा जैसे ज्याचे कर्म तैसा फळ देतो ईश्वर परब्रह्मचंद्र या दोघाला फळ देईल. याच्यासाठी आपण या दोघाचा बारा बांधावा आणि बारा बांधून आकाशात उड्डाण करावा. रामाच्या पुढे दोघ जण उभा करावा आणि उभा केल्यावर राम तिथं असणार आपल्याला नाही कळत
जगाच्या मालकाला जनार्दन भगवंताला तर आम्हाला कळतंय आणि ते पाहिल्यावर ज्यांचा जसा गुन्हा असेल तसे ते असणार यांना शिक्षा देतील. आपण कशाला उगाच न्यायाधीश. सुलोचनाचे पतिव्रता पतीच्या चरणी ठेविला माता. काही एक पुसेन मी आता प्राणनाथ क्षमा कीजे. त्या सुलोचनेनं जोडून या कर चरणी ठेविला माता. कुणाच्या? आपल्या पती परमेश्वराच्या. आणि काय म्हणले? हे पती परमेश्वरा घालीन लोटांगण आंधळ्या तुला धरू नको पटांगण. पण असं असणारा त्याला पुन्हा हात जोडले, पुन्हा पाया पडले आणि पाया पडून सांगितलं हे पती परमेश्वरा काही मागणे थोडं मागणं. मी माझ्या आयुष्यात कधी तुम्हाला काही मागितलं नाही. आणि बऱ्याच माता मावल्या काय काय या सक्रातीला काय काय मागितलं आणि दिलं तरी समाधान काहीच नाही झालं. पण काहीच काही नाही मागताच समाधान झालं. असे बी काही मावल्या येतात कारण ही जग आहे आणि म्हणून असणारा जगामध्ये जनार्दन आहेच म्हणून असे बी काही मावल्या येतात. आणि तशी ती मावली होती काय म्हणली? हे परमेश्वरा मी हात जोडते पाया पडते फक्त एक विनंती. म्हणले काय? जन्म तुम्हा प्रती नाही केली म्या विनंती. हा घात दे कोणी लंकापती काकुळती पुसतसे. माझ्या उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या संगतीनं आज पस्तर लंकेमध्ये प्रवेश केला. दोघं एकमेकांचे जीवनाचे आपण साथी झालो. पण आज मात्र आपल्या पूर्ण कुळाचा राजा रावणाच्या कुळाचा आणि तुमचाही मला घात दिसतोय. मला काहीतरी अविनाश काळी विपरीत असणारी बुद्धी दिसते म्हणून हात जोडते मालक. आपल्या मालकाचं आयुष्य जर वाढवायचं असेल तर असणार माऊलीनं ज्या त्या पत्नीनं आपण थोडं काकणभर मागे येऊन सुबुद्धी द्यायला काय सल्ला काही द्यायला हरकत नाहीये. आणि तिला काय म्हणते पुढच्या वेळी राखू जाता अशोक बना तुम्ही पावला अति अपमान. आख्या कुमाराले मरार कुळ निर्दळन राक्षसा. इंद्रजिताने विचारलं अरे एवढी का घाबरले तू? म्हणले मला रात्री स्वप्न पडलं. कोण? सुलोचना आणि सतीचे महापतिवर्तेचे स्वप्न खरे होतात. राजा हरिश्चंद्राचं साधूचं वीराचं हे स्वप्न खरे होतात. आणि त्यावेळेस असणारा सुलोचना म्हणले मला वाटतं तुम्ही अशोकवनामध्ये गेलात. अशोकवनामध्ये एवढा तुमचा दारुण प्रभाव झाला आणि तिथे गेल्यावर बऱ्याच राक्षसाचं आकिया सहित अतिकाया सहित बऱ्याच जणांचा असणारा संहार झाला. म्हणून आता माझ्या नरडीला आलंय. मला दगदग वाटते. मला काहीतरी असणारा अविनाश काळ जवळ दिसतोय म्हणून मी तुमच्या पाया पडते मालक. एवढा आहे का? इंद्रजित पुसे प्रिय प्रती आयुष्य होय कैशा रीती. रावणी आणि सीता सती कुळ समाप्ती राक्षसा. इंद्रजिताने विचारलं हे सुलोचने तू असणारा नाही तेच वाक्य आज का बरं बोलू लागलीस? एवढं कधीच असणारा पुढच्या गोष्टी केल्या नव्हत्या. हे कधी घडल? त्यानं सुलोचनेनं सांगितलं ज्या दिवशी महापतिवर्तेला हात घातला राजा रावणानं अपहरण केलं आणि घेऊन अशोकवनात आणून ठेवलं. भिक्षाम देही माता म्हणला. पोटात दिवीकाराची आग पडली म्हणला. आणि इथं आलो म्हणला होती का माई बायको? त्या दिवशीपासून कुळाचा नाश मला दिसू लागलाय मालक. म्हणून पाया पडते पदर पसरते पुन्हा हात पडते. वनी छळोनी जनकबा आणि छळीला श्रीराम बळी. तेने तो करील लंकेची होळी राक्षस कुळी अकांत.
असलेली जनकाची बाळ रामाची पत्नी काही कारण नसताना कळ लावली राजा रावणानं आणि तिचं छळण करून गोसाचा वेश धरून असताना सीतेचं अपहरण केलं. अशोक वनात आणून ठेवली आणि त्यावेळेस पासून या लंकेमध्ये मला मात्र असणारा सगळ्या राक्षस कुळाला गिळणारा काळ दिसू लागलाय. आणि हे पतीला नाही सांगावं तर अजून कुणाला बोलावं म्हणून मी तुमच्या कानावर घातलंय. मालक तुम्हाला जसं असताना सुचल तसं करा, पण मला दिसतंय पुढे इबा होता करण आहे ते कार्य तुम्ही करा, पण मी तुमच्या कानावर घातलंय तुम्ही पर्याय शोधा. तो मावरी व कट्याची देखो निधाके माझे मन प्रार्थोनी दशानन बुद्धी आपण सांगावी. नुकती सक्रात झालेली होती. मालक तुमच्यावर वक्त चिन्ह आहे, वाईट बोल वाटत नव्हतं कारण सतीचा शब्द आहे तो खाली जात नव्हता. तुमच्यावर वक्त पूर्वी असणारा यदा कदाचित हे फोन नव्हते तेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा जर का एखादा गावात एखादा व्यक्ती गमावला तर असणारा त्याच्या लेकीला बहिणीला आणायला जर असणारा एखादा माणूस गेला ते हरी पाठवीत एखादं आणि पाठवलं ते काय म्हणायचा घरी जरा दुखत आहे तुम्हाला बोलवले म्हणजे वाईट बोलत नव्हता. म्हणून तिने सांगितलं तुमच्यावर मालक वक्त चिन्ह दिसतंय, तुमच्यावर मला दुर्दशेचा एक प्रकारचा काळ दिसतोय, या कुळाचा मला संहार दिसतोय. म्हणून मी तुम्हाला माझ्या जीवनात आयुष्यात काही मागितलं नाहीये, पण एवढंच मागते त्याचा विचार करा आणि विचार केल्याशिवाय ही गोष्ट सोडू नका अशी सुलोचना बोलली. तू तव त्याचा ज्येष्ठ कुमार तुझ्या विश्वास त्याची थोर सीता देवोनी सुंदर श्रीरामचंद्र करी सका. मी अनेकाची स्तुती केली नाहीये का राजा रावणाचा तुम्ही ज्येष्ठ म्हणजे थोरला मुलगा आहे आणि राजा रावण विश्वास होता करे विश्वास असणारा राजा रावणाचा तुमच्यावर आहे आणि म्हणून तुम्ही काय करणार राजा रावणाला पुन्हा 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 समजून सांगा. आणि हे जे असणारा आड मार्गाने असणारा जर राजा रावण चाललेत का त्यांना तुम्ही मार्गावर आणण्याचा थोरला मुलगा या नात्यानं तुम्ही काय करा मार्गदर्शन करा. चला पुढील वाचक विष्णू महाराज.